सर्वांचं पुनश्च स्वागत. मी डॉक्टर मुकुंद पेनूरकर. मी आमच्या APIचा व्हाईस चेअरमन, डेप्युटी चेअरमन आहे. API म्हणजे ॲक्च्युली आमची फिजिशियन्सची असोसिएशन्स ऑफ फिजिशियन्स ऑफ इंडिया. त्यातल्या पुणे ब्रँचचा आम्ही सर्व म्हणजे इथे जे कलाकार होते त्यातले पण बरेच ऑफिस बिअरर्स आहेत. आणि या APIच्या थ्रू आम्ही हा प्रोग्राम आज केला आणि मागच्या वर्षी पण आम्ही हा 1 जुलैला, आता यानंतर दरवर्षी 1 जुलैला हा प्रोग्राम करण्याचा आम्ही निग्रह केला आहे. आमच्याकडे तुम्ही पाहिले कलाकार वेगवेगळे आहेत, तो भरपूर वाव आहे बरेच प्रोग्राम्स करायला. मुख्य आमची ही असोसिएशन जी आहे इंडिया, ती 1944 23 डिसेंबर म्हणजे तो आम्ही फिजिशियन्स डे म्हणतो. जसा आज नॅशनल डॉक्टर्स डे आहे तसा 23 डिसेंबर हा फिजिशियन्स डे म्हणून आम्ही सेलिब्रेट करतो. त्यावेळेला आम्ही फिजिशियन्ससाठी वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज मागच्या 10 वर्षांपासून पुण्यात घेतो आहे, टू बी प्रिसाईज 2015पासून. आणि आत्ता अशा टाईपचे पब्लिक अवेअरनेस प्रोग्राम आम्ही बरीच वर्ष करतो आहे, पण मागच्या वर्षीपासून अशा पब्लिक प्लॅटफॉर्मवर. आणि आम्हाला लक्षात आलं की अशा टाईपनी केलं म्हणजे मागच्या वेळेला जसं एक डॉक्टर घडताना आणि यावेळेला हा प्रोग्राम असं करताना सगळ्यांपर्यंत आम्हाला पोचायला बरं पडतं. कारण आम्ही बरेचदा अदरवाईज खूप लोकांना बोलवलं तरी रिस्पॉन्स तेवढा मिळत नाही. आत्ता पण तुम्ही पाहत असाल मेन प्रोग्रामला रिस्पॉन्स खूप चांगला असतो. देअर आफ्टर हेच सगळे लाईफस्टाईल आणि त्या रिलेटेड आपण जे बोलणार आहे तो हाच विषय आहे की त्यात आपल्याला महत्त्वाचं जे आहे ते सांगायचं राहून जातं. तो ह्या प्रोग्रामच्या थ्रू आम्ही 4 आज एक्सपर्ट्स बोलवले जे तुमच्याशी संवाद साधतील. ड्युरिंग म्हणजे प्रोग्राम स्टार्ट करण्याच्या आधी आम्ही बऱ्याच लोकांकडनं काही प्रश्न घेतली, कारण प्रत्येकाला प्रश्न विचारणं डिफिकल्ट असेल. सो आय वुड रिक्वेस्ट डॉक्टर अश्विनी जोशी टू कम ओवर. अँड डॉक्टर अश्विनी जोशी इज वन ऑफ दी pillars of our API Pune. She is going to conduct the program here onwards. Ashwini. नमस्कार मंडळी. मधुचंद्राच्या आठवणीतून थोडासा बाहेर येऊया आणि थोडं वास्तवाकडे आता वळायची वेळ आली आहे. जेव्हा एंटरटेनमेंट असते सगळीकडेच बघायला मिळतं. ऑडिटोरियम पॅक होतं, बट स्टील नॉट बॅड. वी हॅव at least 2/3 फुल. सो आजच्या ह्या परिसंवादाचा उद्देश असा आहे की आम्ही सगळे डॉक्टर्स, तुम्ही बघितलं असेल, आमच्या पेशंटसाठी खूप कष्टाने जे केबिनमध्ये त्यांच्याशी बोलतो किंवा कधी कधी काही गोष्टी बोलायच्या राहून देखील जातात. मग पेशंट्सना व्हॉट्सॲप युनिव्हर्सिटी असते, मित्रमैत्रिणींचे कट्टे असतात, नाहीतर आजकाल इंस्टाग्राम असतं आणि बरेचसे तरुण पिढी ही रील वर्ल्डमध्ये जगत असते. आम्ही मात्र पेशंटशी संवाद साधणं, त्यांना स्पर्श करून तपासणं, आम्ही सगळे रिअल वर्ल्डमध्ये जगणारे सगळेजण डॉक्टर्स आहोत. आणि आज कळकळीने तुमच्या सर्वांशी काही जिव्हाळ्याचे विषय जसे लाईफस्टाईल डिसऑर्डर्स आहेत त्याच्याविषयी आज चर्चा करावी या हेतूने इथे आपण काही मान्यवरांना बोलावलेलं आहे. एक एक करून मी त्यांना बोलावणार आहे आणि त्यांची ओळख खूप थोडक्यात करून देणार आहे. सर्वप्रथम मी बोलावू इच्छिते डॉक्टर रवींद्र किवळकर यांना. किवळकर सर हे 1983 साली MD झालेले आहेत. विचार करा, मोर दॅन 35 इयर्स ऑफ एक्सपिरियन्स. गुरुतुल्य मनुष्य आहे आणि आपल्या पुण्यामध्ये यांची जबरदस्त प्रॅक्टिस आहे आणि खूप रुग्णांना त्यांनी सेवा आजपर्यंत दिलेली आहे. आता मी बोलावते डॉक्टर शैलजा काळे, तर डॅशिंग डायनॅमिक लेडी डॉक्टर who inspires us each and every day, day in and out. Very hard working, sincere, very dynamic physician and diabetologist practicing since last more than 30 years in the city of Pune. डॉक्टर काळे मॅडम. मी ह्यांच्या जोडीला बोलावणार आहे 2 अशा व्यक्ती की जे आपल्या लाईफस्टाईलशी निगडीत आपल्याला नेहमीच मदत करतात. एक आहे डायटिशियन डॉक्टर गीता धर्माट्टी. ह्या डॉक्टर आहेत कारण ह्या PhD आहेत न्यूट्रिशनमध्ये. यांचाही खूप मोठा अनुभव आहे, अनेक आंतरराष्ट्रीय पब्लिकेशन्स आहेत आणि त्यांचा अभ्यास आहारावरती भरपूर झालेला आहे. त्याच्यामुळे गीता धर्माट्टी. आणि एक अशी डायनॅमिक व्यक्ती चौथी मी तुम्हाला बोलवते, मयुरी देशमुख. ही एक
शी इज अ फिटनेस कोच. जेन झी आहे बरं का ती, पण ती अशी आहे की ती अनेक पिढ्यांना एकत्र जोडून ठेवणार आहे. त्यांच्या आजारांपासून त्यांना लांब कसं जाता येईल ह्याच्याशी ती त्यांची मदत करते आणि पुढच्या पिढीलाही तेवढीच ती प्रेरणा देते असं मला वाटतं. शी इज अ रोल मॉडेल ॲज अ फिटनेस कोच टू द यंगस्टर्स ॲज वेल ॲज सिनियर्स अराउंड मयुरी देशमुख. तर अशा सगळ्यांना बरोबर घेऊन आणि थोडासा मधुचंद्राच्या आठवणीतून बाहेर पडत पडत थोड्या सिरियस कार्यक्रमाकडे आपण वळूया असं मला वाटतं. पूर्ण बाहेर पडायच्या आत मला वाटतं एक जोरात फॉर द आहे. होल Whole ग्रुप group. एक सिटी तो बनती है, नो डाउट अबाउट इट. कुडोज टू द ग्रुप. सुपर्ब. जहां 4 यार जमल्यानंतर काय होऊ शकतं. सुपर्ब, फॅन्टॅस्टिक, ऑल ग्रेट टीम. ऑल API, अनिकेत, प्रीती, एव्हरीवन. सो बिग अप्लॉज टू ऑल ऑफ देम. म्हणजे जो आपल्याला उपदेश साध्या संवादातून जो द्यायचा असतो तो इतक्या छान पद्धतीने पेशंट्सपर्यंत पोहोचवला आहे मेसेज, यासाठी त्यांना खूप खूप मनापासून त्यांचं अभिनंदन करतो आम्ही सगळेच. ह्याच्याबरोबर आता कार्यक्रमाला सुरुवात करताना आधी आपण मान्यवरांचं स्वागत करूया. मी डॉक्टर मुकुंद पेनूरकर आणि डॉक्टर अमित वाळिंबे यांना विनंती करते की त्यांनी पुष्पगुच्छ देऊन ह्यांचं सर्वांचे स्वागत करा. काळे मॅडम. धर्माट्टी मॅडम. एक अनाउन्समेंट आहे. सफारी गाडी आहे MH14GX6559. ही कोणी पार्क केली असेल तर ती काढायची रिक्वेस्ट आलेली आहे. थँक्यू. चला तर मग चालूया का पुढे. फार वेळ घेणार नाही. आमचं असं इच्छा आहे की एक 40 ते 45 मिनिटामध्ये आज आपण हे पूर्ण करूया. किवळकर सर, मला तुम्हाला विचारायचं आहे की तुम्ही आता इतके वर्ष, ऑलमोस्ट 3 दशकं, 4 होतील मला वाटतंय पूर्ण, भरपूर जनरेशन्स तुम्ही बघितल्या आहेत. म्हणजे कदाचित तुमच्याकडे 3 पिढ्या येत असतील एखाद्या कुटुंबातल्या. तर सध्या काय बदलताना दिसतंय ह्या लाईफस्टाईल डिसीजेसमध्ये? लाईफस्टाईल डिसीजेस हे सध्या फार वाढले आहेत. ज्यावेळी आम्ही कॉलेजमध्ये शिकत होतो त्यावेळी इन्फेक्टिव्ह डिसीजेस असायचे. माल न्यूट्रिशन होतं, क्वाशरकॉर, मॅरास्मस असे आम्हाला आजार शिकवले जायचे. पण आता सगळं बदललं आहे. आता उलट लहान मुलांमधलं लठ्ठपणा वाढला आहे, लहान वयात डायबिटीस वाढला आहे, हार्ट डिसीज वाढलेत, 30ला लोकांना हार्ट अटॅक येतात. तर अशा प्रकारे सगळा बदल झाला आहे आणि इन्फेक्शन्सची जागा ही सगळ्या या लाईफस्टाईल डिसीजेसनी घेतली आहेत. हायपरटेन्शन, डायबिटीज, हार्ट डिसीज हे फार मोठ्या प्रमाणात आढळून येतात. तर हा बदल फारच लक्षणीय बदल आहे गेल्या 40 वर्षातला. म्हणजे पूर्वी जसं कुपोषित असायचे, आता अतिपोषितेकडे आपण, चाइल्ड ओबेसिटी हा एक आता वेगळा विषयच झालेला आहे. करेक्ट. मग असं जेव्हा वाढताना आपल्याला दिसतं, काळे मॅडम, तुमचं अशा पेशंट्सकडे बघताना किंवा स्क्रीनिंगविषयी किंवा ह्यांनी अजून जागरूक होऊन काही स्क्रीनिंग किंवा प्रिव्हेन्शनसाठी काही केलं पाहिजे का? किंवा किती सिरियसली हा प्रिव्हेन्शन ह्याचा विचार केला पाहिजे? आता आय थिंक आजी आजोबांचे आजार नातवंडांमध्ये दिसत आहेत की जे पूर्वी आजी आजोबांचे असायचे. इन्व्हर्टेड कॉमा, इट हॅज चेंज सगळं काही. आणि प्रिव्हेन्शनचं जबाबदारी मला वाटतं घरातल्या आईवडिलांची. मुलांनाच फिटनेसचं आमंत्रण देणं आणि घरामध्ये फिटनेसचं वातावरण तयार करणं, घरातलं डाएट सगळं बदलणं, ही पहिली आणि दुसऱ्या पिढीने केलं तरच पुढची पिढी बदलेल. आय थिंक दॅट्स द मोस्ट इम्पॉर्टंट क्रक्स ऑफ द मॅटर की झाल्यानंतर देर इज नो प्रिव्हेन्शन. करेक्ट. आणि घरातून सगळं बदलतं. आणि शाळा, ते जे वय असतं शाळेतलं, आता नागरिकशास्त्र, आपण सिव्हिक सेन्स नाही म्हणतो कारण शाळेत शिकवतच नाही,
ते एवढूसे वही पुस्तक असायचं, ते कुठे कोपऱ्यात पडलेलं असायचं. मग कसं आपल्याला सिविक सेन्स येईल? सो स्कूल इज द राईट टाईम अँड राईट एज टू इम्बाईब व्हॉट एव्हर चेंजेस वी वॉन्ट टू डू इन लाईफस्टाईल. अतिशय परसेप्शन चांगलं असतं त्या वयामध्ये. सो आय थिंक स्कूल आणि घर याच्यातून जर आपण काही बदलू शकलो तर नक्कीच बदलतं आहे. म्हणजे अगदी त्यांचं जे सजेशन आहे की अगदी मुळापासून म्हणजे लहान वयापासूनच हे बीज आता खरं म्हणजे पेरायची वेळ आलेली आहे ना, तर पुढच्या पिढीला थोडंसं कठीण जाणार आहे असं दिसतंय. मग ह्याच्या दिशेने जाता जाता सध्या जी मधल्या वयातली पिढी आहे, ज्याला मी म्हणेन जे 40शीत आहेत, शहरांमध्ये आपण बघतो काही प्रिव्हेंटिव्ह चेकअप्स वगैरे चालतात, गावाकडे तितकेसे नाहीत. पण हू शुड डेफिनेटली स्क्रीन, हू शुड डेफिनेटली गो अँड चेक, असे काही ठराविक गट आहेत का? इस्पेशली भारतामध्ये राहणारे, कारण भारतामध्ये मधुमेह फार मोठ्या प्रमाणात आढळतो. हायपरटेन्शन, लिपिडचे आजार, हृदयाचे आजार. तर ज्यांच्या घरामध्ये फॅमिली हिस्ट्री आहे, ब्लड प्रेशर, मधुमेह, हार्ट डिसीज, किंवा ज्यांच्या घरामध्ये त्याला मी म्हणतो हिस्ट्री ऑफ प्रीमॅच्युअर हार्ट डिसीज. एखाद्या घरामध्ये वडिलांना जर 55च्या आत हार्ट अटॅक आला आणि आईला 65च्या आत आला हृदयविकाराचा झटका, तर अशा मुलांना पहिल्यापासूनच त्यांचं अगदी तिशीपासून त्यांचं कोलेस्ट्रॉल करावं, त्यांचं BP, त्यांची शुगर, त्यांचं वजन हे आटोक्यात ठेवावं, त्यांच्या आहारावर नियंत्रण पाहिजे, त्यांना व्यायामाची सवय लावली पाहिजे. आणि हा व्यायाम म्हणजे एरोबिक एक्झरसाइज पाहिजे. अर्थात मॅडम सांगतील, मी फार त्या खोलात जात नाही, पण मसल स्ट्रेंथनिंग एक्झरसाइजेस महत्त्वाचे आहेत. बरोबर. मगाशी आपण नाटकामध्ये देखील बघितलं की ज्याच्यामध्ये थोडंसं ना पुरुषांना हे आजार जास्त होतात की काय असं एक साधारण वाटू शकतं ऑडियन्सना किंवा सर्वसामान्यांना. पण आम्ही आमच्या प्रॅक्टिसमध्ये बघतो की स्त्रियांमध्येही याचा प्रादुर्भाव बऱ्यापैकी आहे. पण जेव्हा आपण स्त्रियांमध्ये होणारे लाईफस्टाईल डिसीजेस बघतो ते पुरुषांपेक्षा थोडे वेगळेपणा काही दिसतो का तुम्हाला मॅडम ह्याच्यामध्ये? हो, मला आय थिंक आत्ताचा मेसेज जो दिला ना या नाटकातून तो अप्रतिम होता. चेकअप, चेकअप आणि चेकअप, हेच दॅट इज द ओनली प्रिव्हेन्शन. मग पुढच्या गोष्टी येतात, लाईफस्टाईल चेंजेस. स्त्रियांमध्ये हे जास्त सिरियस असतं. हार्ट अटॅक असतील, डायबिटीस असेल, इट बिकम्स मोर सिव्हिअर. सो डेफिनेटली प्रिव्हेंटिव्ह चेकअप्स, 40शीची तपासणी, त्याच्यामध्ये सगळंच येतं. नॉट ओन्ली कॅन्सर स्क्रीनिंग. मी गमतीने नेहमी सांगते की स्त्रियांकडे बघताना प्लीज अवॉइड द बिकिनी अप्रोच. म्हणजे स्त्रियांना फक्त CA ब्रेस्ट आणि CA सर्विक्स किंवा CA युट्रस, रोटरीकडे जा, दे विल गिव्ह ग्रँट्स फॉर दीज चेकअप्स, बट नो वन विल गिव्ह इम्पॉर्टन्स टू कार्डिओव्हॅस्क्युलर. हृदयविकाराची तपासणी, डायबिटीस, प्रिव्हेंटिव्ह चेकअप म्हटलं नाही, बायकांना म्हणजे ब्रेस्ट आणि युट्रस. सो प्लीज कम आउट ऑफ दिस इन्क्लुडिंग डॉक्टर्स. सो प्रिव्हेंटिव्ह चेकअप फॉर विमेन इन्क्लुडिंग कॅन्सर स्क्रीनिंग अलॉंग विथ हार्ट, डायबिटीस, एव्हरीथिंग. आणि मी म्हणेन की एव्हरी वन शुड अंडरगो अ चेकअप व्हॉट एव्हर युअर एज आफ्टर 30. जसं आपण भारतीय अनुवंशिकतेचे लोक आहोत, आपल्याकडे डायबिटीस, हृदयविकार हे खूप लवकर येतं. सो 30शी नंतरच सगळ्यांनी चेकअप करा. आणि अनेकदा आपण बघतो की तरुण मुली सध्या आपण पाहतो ज्यांना पॉलिसिस्टिक ओव्हेरियन सिंड्रोम नावाचा विकार आपण पाहतो. ही खूप काळजीची गोष्ट आहे. आणि पॉलिसिस्टिक ओव्हेरियन सिंड्रोम हा बऱ्याचदा स्त्रीरोग तज्ज्ञांकडे त्या मुली जातात आणि त्याच्यावरती उपायाचा प्रयत्न करतात. पण इट इज समथिंग डिफरंट, नाही का? इट इज नॉट ओनली रिलेटेड टू ओव्हरीज. त्याच्यावरती थोडंसं आमच्या ऑडियन्सला तुम्ही काही सांगाल का? हां, आता हे खूप आजकाल ती फॅशन आहे, मला PCOS आहे किंवा माझ्या मुलीला असं. सो ॲक्च्युली हे इतकं जिवंत उदाहरण आहे की चुकीची लाईफस्टाईल लहानपणापासून आणि काही अनुवंशिकता, याच्यामध्ये बऱ्यापैकी इन्शुलिन रेझिस्टन्सची अनुवंशिकता असते आणि लाईफस्टाईल, आणि ते आपल्याला तरुण मुलींमध्ये ॲक्च्युली दिसतं. मोर इन्शुलिन रेझिस्टन्स आणि सगळे, आणि इतकं की त्याचं आता नॉमेनक्लेचर बदलून त्याला मेटाबॉलिक ओव्हेरियन डिसीज असं म्हणतात. सो हे नाही तर लोकांना वाटायचं, जसं अश्विनी तू म्हणालीस की फक्त गायनॅक आहे. सो ते बदलण्यासाठी परसेप्शन, नाव इट इज कॉल्ड एज मेटाबॉलिक ओव्हेरियन डिसीज. कारण याच्यामध्ये सगळं शरीराचं मेटाबॉलिझम बदलून जातं. नॉट ओन्ली डायबिटीज, इन्फर्टिलिटी, पाळीवेळेवर येणं, मूल न राहणं, पुढे जाऊन हृदयविकार, लिव्हर फेल्युअर, हे सगळं त्या पॉलीमेटाबॉलिक ओव्हेरियन डिसीजमध्ये आहे. सो दिस इज अगदी उदाहरण आहे की किती छोट्या वयात लाईफस्टाईल बदलण्याचे परिणाम आपल्याला दिसतात. एक दोन गोष्टी ॲड करतो. मॅडम म्हणाल्या की ॲन्युअल चेकअप केलं म्हणजे मला वाटतं ICU चेक इन
टळेल. जसं आपलं आता अजून मधुचंद्रातनं बाहेर येत नाही आहे मी, जसं गोडबोलेना हार्ट अटॅक आला, आदल्या रात्री पार्टी केली, दुसऱ्या दिवशी आलं. त्यामुळे या न कळत गोष्टी होतात. त्यामुळे चेकअप पाहिजे, कारण बऱ्याच वेळेला चोर पावलांनी आजार आला असतो आणि शेवट आपल्या शरीरामध्ये रिझर्व्ह कपॅसिटी खूप असते. खूप काळ काही कळत नाही झालं हे आणि अचानक असा एखादा मोठा आजार येतो. त्यामुळे हा चेकअप पाहिजे. आणि एक लहान पॉईंट की मॅडम म्हणल्याप्रमाणे हृदयविकार हा स्त्रियांमधला हृदयविकार जरा जास्त गंभीर असतो. जोपर्यंत स्त्रियांना रजोनिवृत्ती होत नाही, मेनोपॉज होत नाही, तोपर्यंत आपल्या हॉर्मोन्स त्यांचं प्रोटेक्शन करतात. पण एकदा का मेनोपॉज झाला की ही जे कवचकुंडलं त्यांना परमेश्वराने बहाल केली आहेत ती मधुमेह रूपी इंद्र काढून घेतो आणि अशामुळे त्या स्त्रियांना हृदयविकारचा झटका लहान वयातच येतो. आणि त्यामुळे मधुमेह आहे का लवकर बघितलं पाहिजे. बऱ्याच वेळा असं होतं की लाडवलेल्या घरकोंबड्या मुली व्यायाम करत नाहीत आणि त्या मुली त्यांचं टेलिफोन, मोबाईल, रील्स करणं ह्याच्यात वेळ जातो. फास्ट फूड, वजन वाढतं, PCOD होतो. त्यानंतर ह्याच मुलांपुढे मधुमेह, बाळंतपणातला मधुमेह होतो आणि पुढे कायमस्वरूपी त्यांना मधुमेह राहतो आणि मग हृदयविकारचा झटका येतो. हे सगळं दुष्टचक्र थांबवायला लाईफस्टाईल, लाईफस्टाईल अँड लाईफस्टाईल. अगदी बरोबर आहे. बोलता बोलता सर एक शब्द बोलून गेले आणि सध्या त्याचा खूप मोठा चर्चेचा विषय आहे, तो म्हणजे लठ्ठपणा. आणि लठ्ठपणा ह्याच्यावरती सध्या काय म्हणूया, इट इज अ प्रिकर्सर ऑफ मोस्ट ऑफ मेटाबॉलिक डिसीजेस. वी ऑल नो दॅट डे इन अँड आउट. चाइल्डहूड ओबेसिटीपासनं ॲडल्ट ओबेसिटीपर्यंत आम्ही जाताना बघतो. तर ह्यांना लठ्ठपणापासून थोडंफार आपल्याला बरं करायचं असेल तर त्याची पहिली पायरी म्हणजे मला वाटतं आहार. आणि आहार नियोजन हे काही काय म्हणतात त्याला, रील बघून किंवा व्हॉट्सॲप बघून किंवा दुसऱ्याला दिलेला डाएट चार्ट आपण पण कॉपी करायचा, नवऱ्याला दिलेला तोच आपण फॉलो करायचा, असा अनेक पेशंट आम्ही बघतो. तर धर्माटी मॅडम, तुमचं सध्या हे जे काही सगळीकडे झालेलं आहे प्रिव्हॅलन्स ओबेसिटी, तुम्ही आपल्या ह्या लठ्ठपणा टाळण्यासाठी किंवा झालेल्यांना त्याच्यातनं बाहेर पडण्यासाठी काय सजेशन द्याल? सगळ्यात प्रथम खूप खूप धन्यवाद आणि डॉक्टर डेच्या शुभेच्छा. मी मॅडमकडनंच उचलेन की लहानपणापासून जे आपण म्हणतो की समज सिविक सेन्सवर आला तर न्यूट्रिशन लिटरसी हा खूप महत्त्वाचा आहे आणि तो त्या शाळेतच मिडल स्कूलमधनं सुरू होणं गरजेचं आहे. कारण माझ्याकडे मुलं येतात तेव्हा सुरुवातच आम्ही करतो, 4 भाज्यांचे नावं सांग. भाज्यांची नावं येतच नाही मुलांना. ते मटकी म्हणतील, छोले म्हणतील, पनीर म्हणतील, बटाटा म्हणतील. आता यात कुठली भाजी आहे, मग आईला लाज वाटतं, आई म्हणते भेंडी म्हण, भेंडी तुला भेंडी आवडते ना. सो हे न्यूट्रिशन लिटरसीची आपली सगळ्यात मोठा चॅलेंज आहे. फूड ग्रुप, सिरियल, मिलेट्स, म्हणजे एक कुठेतरी हे वाईट आहे, हे चांगलं आहे, हा डाएट करते, हा नाही करत. ओबेसिटी म्हणजे बेसिकली एनर्जी डेफिशियन्सी. तुम्ही जास्त खाता, एनर्जी सरप्लसमध्ये गेला म्हणून तुमचं वजन वाढलं आहे. आणि जी काही टेक्नॉलॉजी आणि मेडिकेशन्स आहे सगळे कबूल करतील की तुम्हाला कमी खाण्यासाठी मदत करतात. मग गट ब्रेन ॲक्सेस कळतं पण वळत नाही. मधुचंद्रात पण तेच दाखवलं की सगळ्यांना सगळं कळत होतं पण वळत नव्हतं. त्याच्यामुळे सुरुवात आम्ही घरच्या किचनमधून करतो. म्हणजे फॅमिली जेव्हा माझ्याकडे येते म्हणते की तुमच्या किचनमध्ये कटलरी कशा आहेत, मग चमचे, ताटं, वाट्या, मग ताटलीत जेवता का वाडग्यात जेवता का. सो इट स्टार्ट्स विथ पोर्शन काउंट, मेकिंग अंडरस्टँड दॅम की बघा तुमचं पोट एवढंच आहे. ॲपिटाईट आणि सटायटी हे मिसिंग आहे. म्हणजे तुम्ही विचारला मुलांना, मुलांपासूनच सुरू करते कारण चाइल्डहूड ओबेसिटी, PCOS हे सगळे त्याच एजमध्ये सुरू होतात. तुला भूक कधी लागते, भूकच नाही समजत. भूक विसरलो आपण की मला भूक. आणि आपणही स्वतःला विचार, मी नाश्ता का करतो, म्हणजे पेशंट आला की विचार नाश्ता का करतो, माहीत नाही, सवय, वेळ झाली, मग विचारा तुम्ही भूक लागते. सो हे छोट्या छोट्या गोष्टीत ॲपिटाईट आणि सटायटी करत करत ओबेसिटी हा फार चॅलेंजिंग आहे. आपल्याला खूप जास्त काउन्सिलिंग आणि त्यांना हँड होल्डिंगची गरज असते. इट इज नॉट ॲज इझी की 4 किलो महिन्यात कमी करणं. एनर्जी डेफिसिट जाण्याच्या मागे खूप कारण आहे आणि न्यूट्रिशन लिटरसी, कॅलरी डेफिसिट पोर्शनपासून आपण त्याला विचार करू शकतो. बऱ्याचदा आपण बघतो की पोटाचा घेर हा महत्त्वाचा आहे. तर मी नेहमी म्हणते ज्याचा ताटाचा घेर मोठा त्याचा पोटाचा घेर मोठा. तर ह्याला काही पर्याय सुचवू शकाल का? हो, आम्ही सुरुवातच पोर्शन काउंट हाताने शिकवतो. मुठीचा स्वयंपाक आपल्या आजीनी शिकवलाच आहे. तर ताटली
ताट आणि बुफेमधला प्लेट, म्हणजे प्लेट घेतली का डिश घेतली का, म्हणजे त्यात 6 इंच 9 इंच आणि 12 इंच. मग आता हे आपल्या सगळ्याला माहिती, E12 प्लेट हे आपल्या ICMR NINनी पण सांगितलेलं आहे आणि USDA कडनं पण ते खूप प्रमोट झाले की E12 प्लेट म्हणतं की अर्धा प्लेट तुमची भाजी असायला पाहिजे. आता भाजी समजणं गरजेचे, पालेभाजी फळभाज्या म्हणजे भाजी. बटाटा ही भाजी देत नाही, पनीर भाजी देत नाही, छोले भाजी देत नाही. सो हे तिथून सुरुवात आहे की भाजी म्हणजे अर्धा प्लेट भाजी, 1/4 प्लेट प्रोटीन. मग डाळ दही पण प्रोटीन आहे, उसळ कडधान्य ते प्रोटीन, आणि 1/4 प्लेट आपला कार्बोहायड्रेट्स पिष्टमय पदार्थ, चपाती भात. मग आम्ही शिकवतो की वरणात भात घाला, भातावर वरण घालू नका, करेक्ट. राईट. भाजीसाठी पोळी खा. तर ह्या छोट्या छोट्या गोष्टी पोर्शन करून मग 12 का 9 का 6 ताटलीत जेवता का ताटात जेवता का डिश प्लेट घेता. मग हळूहळू त्यांना 9 इंच प्लेट, 9 इंच आपण डायबेटिकमध्ये पण म्हणतो की म्हणजे तुम्ही केवढा मोठा प्लेट आहे तेवढा अर्धा नाही करायचा आपल्याला, 9 इंच प्लेटमध्येच हे. तर सगळ्यात पहिले कटलरी बदलणे गरजेचे आहे की प्लेट सिस्टम. चहाच्या कप अमृतुल्य पुण्याला खूप नावं ठेवतात, पण चहा तेवढाच पिला पाहिजे. चहा वेस्टर्न ग्रीन टीच्या मगमध्ये नाही प्यायला पाहिजे. त्याच्यामुळे हे छोट्या छोट्या गोष्टी आहेत जे आपल्याला सांगणं गरजेचं आहे की मला पोट भरणे, किती खाणं, मोर दॅन काय खाणं, हे आय थिंक इज अ की टू द प्लेट सिस्टम व्हॉट वी आर लुकिंग ॲट. राईट. सो आपण ऐकलं असं म्हणजे की सगळीकडे कॅलरी एक्सेस होत चाललाय आणि कॅलरी एक्सपेंडिचरच्या नावाने बोंब असते. कुणाला वेळ नाही, कुणाला आळसच आहे, आमचं पोट मोठं म्हणजे सुबत्ता आहे, गोडबोले आपल्याला भेटलेच होते मगाशी हे सांगणारे. तर ह्याच्यातून कॅलरी एक्सपेंडिचरकडे थोडंसं आपण वळूया आणि मयुरीला विचारूया. मयुरी, तू तुझ्या अशा पेशंट्सना काय सांगतेस, काय सल्ला देतेस व्यायामाविषयी? म्हणजे रोजच्या रोज ते काय करू शकतात? सगळेच जण जिमला जातातच असं नाही, ऑफकोर्स जायला पाहिजे, पण काही घरच्या घरी उपाय असू शकतात का? हो, डेफिनेटली. पहिले आय जस्ट मेन्शन की मी खूप मोठ्या लोकांबरोबर स्टेज शेअर करते, सो आय डू माय बेस्ट टू शेअर माय एक्सपिरियन्स. सो घरच्या घरी जे आपण व्यायाम करू शकतो त्याच्यामुळे आपल्याला काही मूवमेंट पॅटर्न्स असतात, ते सगळे आपल्याला करणं आवश्यक आहे. म्हणजे कोणी का असो, लहान मुलं असो, वयस्कर लोक असो, ते मूवमेंट पॅटर्न्स तुम्हाला शेवटपर्यंत करत राहायचे आहेत. तर ते 4 सिम्पल बेसिक पॅटर्न्स आहेत. ते तुम्ही जरी केलेत तरी तुमचे ॲटलिस्ट स्वतःचं वजन कॅरी करायची कपॅसिटी शेवटपर्यंत चांगली राहील. सो त्याच्यामध्ये आपण स्क्वॉट हे करून दाखवू का तुम्हाला? हो, दाखव ना, मला आवडेल. लोकांना डेमो फक्त बोलून. सो स्क्वॉटमध्ये बेसिकली आपण पूर्ण खाली बसाय वर उठतोय, ठीक आहे? ही बेसिक पूर्वी लोक खाली मांडी घालून बसायचे, आता टेबल खुर्ची वापरतात. हो, म्हणून बऱ्याच लोकांना खाली बसल्यावर वर येताच येत नाही. सो ती पहिली बेसिक मुवमेंट झाली. दुसरी आहे हिंज मुवमेंट. सो हिंजमध्ये तुम्ही फक्त हिपमधनं मागे मूव्ह करता आणि परत सरळ उभे राहता. सो याच्यामध्ये पाठीतून न वाकता तुम्हाला खाली जायचं आहे. जेवढं तुम्ही पाठीतून वाकाल तेवढं तुमच्या स्पायनल कॉर्डवरती ताण येईल, चुकीच्या पद्धतीत ताण येईल. सो मेजॉरिटी जे लोक म्हणतात की वेट ट्रेनिंगमुळे पाठ दुखायला लागली, ते चुकीच्या पद्धतीत हिंज मुवमेंट केल्यामुळे होतं. सो हिंज करेक्टली कसं परफॉर्म करायचं हे एकदा शिकून घ्यायचं आणि मग त्या पोझिशनला तुम्हाला लोड करता आलं पाहिजे. सो घरी तुम्ही वजनं घ्या, थोडी पुस्तक जड असेल ते घ्या, बॅगमध्ये थोडी वजनं भरा, सिंपल गोष्ट. हां, किंवा डंबल्स आणू शकता. घ्या, राईट. हां, मग तुमचे आहे पुश आणि पुल. सो पुशिंग करता तुम्ही हॉरिझॉन्टल पुशिंग, ठीक आहे? सो तुम्हाला आयदर बॉडी वेटनी पुशअप्स करू शकता जर जमत असतील तर, अदरवाईज खाली पाठीवर झोपून वजनं वरती प्रेस करायची. सो दॅट इज युअर थर्ड मुवमेंट. आणि फोर्थ मुवमेंट इज अ पुल मुवमेंट. सो तुमचं बॉडी वेट तुम्हाला पुल करायला घरी थोडे लिमिटेशन्स असतात, कारण सगळ्यांनाच पुलअप्स जमत नाहीत. सो तुम्ही रेजिस्टन्स बँड वापरू शकता, जे तुम्ही तुमच्या घरी कुठे गर्डर असेल दरवाजाचा, किंवा जे आता ॲडजस्टेबल पुलअप बार मिळतात ॲमेझॉनवरती, यू कॅन जस्ट पुट वन अप, त्याला लावून जरी बॉडी वेट पुल करायचा प्रयत्न केला, पुलिंग ही पुढची स्टेज आहे, पण जरी हँग केलं, नुसतं लटकलात, तरी तुमची ग्रिप स्ट्रेंथ त्याच्यामुळे खूप वाढते. आणि ग्रिप स्ट्रेंथ हॅज अ लॉट टू डू विथ युअर ओव्हरऑल हेल्थ. म्हणजे असे काही पेपर्स पण मी वाचले की तुमच्या ग्रिप स्ट्रेंथवरती तुमचे हार्ट हेल्थ पण डिपेंडंट आहे. सो अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्या तुम्ही पुलिंग मुवमेंटमुळे स्वतःला स्ट्रेंथन करू शकता. हँड ग्रिप इज असोसिएटेड विथ मॉर्टॅलिटी. सो डायनॅमोमीटरवरती हँड ग्रिप बघितली की जी ती सांगते आहे की तुमची मसल स्ट्रेंथ किती, विषयाचं डिरेक्ट कॉझिटिव्ह म्हणजे त्याचं कारण पण असतं हे,
त्याच्यावर तुपली मॉर्टॅलिटी ठरते, हार्ट डिसीज आणि जनरल मॉर्टॅलिटी, म्हणजे गुड हेल्थ आणि आपली किती वर्ष आपण जगणार. सो मसल स्ट्रेंथनिंग एक्झरसाइजेस जे मयुरी सांगते, अँड दॅट ह्याचं हे असोसिएशन आमच्या भाषेत पॉझिटिव्ह आहे. याचा अर्थ असा की जर मसल स्ट्रेंथ इम्प्रूव्ह केली तर आपली लॉन्जिव्हिटी आणि वाढेल, जास्त वर्ष आपण जगू आणि हृदयविकार कमी असतील. सो ते 2025 साली खूप मोठा UK बायोबँक स्टडी आहे. सो इट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. म्हणजे सर्वसामान्य लोकांचा समज असा असतो की आम्ही व्यायाम करतो ना, आम्ही चालायला जातो, पण तुम्ही किती वेगाने चालताय किंवा किती स्टेप्स करताय त्याच्या जोडीला, म्हणजे तो झाला एरोबिक एक्सरसाइज, बरोबर ना? बरोबर. तो तितकाच महत्त्वाचा आहे, नाही का? तो ॲब्सोल्युटली. हृदयाच्या आरोग्यासाठी महत्त्वाचा आहे. मयुरीने आत्ता आपल्याला काही स्ट्रेंथ ट्रेनिंग आणि फ्लेक्झिबिलिटीचे पण व्यायाम दाखवले, तेही तितकेच महत्त्वाचे आहेत. आणि स्नायूचं महत्त्व इथे खूप आहे आपल्या काय म्हणूया आयुष्याची लेंथ वाढण्याच्या हेतूने. सो असं हे व्यायामाचं महत्त्व मला वाटतं आजपासून सगळ्यांनीच थोडं थोडं आचरणात आणायला हरकत नाही. इथून पुढे इतकं जरी आपण पेशंटला सांगितलं की नाही मॅडम किंवा सर, तरी देखील पेशंटला शॉर्टकट हा हवा असतो. कुणाला वेळ आहे किचनमध्ये जायला? आपल्याकडे पुरुष प्रधान संस्कृती आहे, नाही म्हटलं तरी त्यांना भाज्या कधी कधी ओळखू येत नाहीत किंवा भाजी चिरता येत नाही किंवा ते किचनमध्ये जात नाहीत. हे सगळं बायकांचं आज झालं. सो काय त्यांना डाएट कितीही आपण लिहून दिला तरी कधी कधी ते फॉलो नाही करू शकत, हे लिमिटेशन आहे. मग असं असताना सायन्स पुढे जात राहिलं तरी काहीतरी मदत केली पाहिजे. आणि मग औषधांचा शोध लागला. तर या ओबेसिटीसाठी अनेक औषधं सध्या मार्केटमध्ये अवेलेबल आहेत. त्याच्याविषयी मला तुमच्या दोघांकडनं ऐकून घ्यायचं आहे की काय ह्याची तितकी गरज आहे का, त्याच्याविषयी काय मॅडम काय सांगतील, आणि मग त्याचे काही साईड इफेक्ट्स बघायला मिळतात का, ह्याचे सरांकडून ऐकायला आवडेल मला. आता हे आय थिंक प्रत्येकाला माहिती आहे, म्हणजे ओझेम्पिक, मॉन्जेरो असं टाकलं की एव्हरीवन नोज इट. आणि सोपं असं आहे की अमेरिकेतून आलेले पेशंट असेल तर एकदम सोपं जातं, कारण त्यांना सगळं माहिती असतं. थोडंसं एक आधी मी सांगते की औषध म्हटलं की नकारात्मक त्याच्याकडे बघायचा दृष्टिकोन असतो की औषध म्हणजे वाईट, आणि मी खूप चांगलं आयुष्य जगणार म्हणजे माझी औषध आधी बंद करा, कधी मी याच्यातून बाहेर पडतो, दॅट इज एम. हे थोडंसं बदलायला पाहिजे आपल्याला, कारण काही औषधं ही ॲक्च्युली औषधं नसून तुमच्या लाईफस्टाईल डिसीजला पूरक गोष्टी आहेत. जसं हे GLP-1 ॲनालॉग्स आम्ही जे म्हणतोय, ओझेम्पिक असेल, मॉन्जेरो असेल, तुम्ही अनेक नावं ऐकली असतील, सेमाग्लुटाईड असेल, तर हे आपल्या शरीरात ऑलरेडी असतं. आणि ते ॲक्च्युली पोस्ट प्रँडियल फेज म्हणजे जेवल्यानंतर आपल्या शरीरावरती जे काही आपण वाईट घात करत असतो, खूप ऑइल आणि शुगर खाऊन, ते बाजूला करायचं काम हे GLP-1 करत असतं. तर हे आपल्या शरीरात प्रत्येकाच्या असतं आणि ते आपलं डिफेन्स मेकॅनिझम आहे. आणि ते आपण थोडंसं जास्त प्रमाणात देऊन जे काही आपण लाईफस्टाईलमुळे गोंधळ घालून ठेवलेला आहे आपल्या सगळ्या पोस्ट प्रँडियल फेजचा, ते दुरुस्त करतं. सो औषधं म्हणून याच्याकडे वाईट अजिबात बघू नये. नंबर 2, लठ्ठपणा हा एक आजार आहे, हे जर आपण स्वीकारलं तर ती औषधं स्वीकारली जातात. नाहीतर आपल्याला असं वाटतं की गिल्ट फिलिंग येतं की मी कमी पडतोय किंवा कमी पडतीये, की मी नीट व्यायाम करत नाही आहे, मी डाएट करत नाही आहे आणि म्हणून माझं वजन वाढतं आहे, मग मला आता औषध घेणं म्हणजे अजून गिल्ट. याच्यातून बाहेर पडायला पाहिजे. सो लठ्ठपणा हा आजार आहे. म्हणजे आता लाईफस्टाईल कितीही आपण म्हटलं तरी त्या 18 आणि 19 आणि 20 वर्षाच्या मुलींची काय चुकीची लाईफस्टाईल असते की ज्यांना मेटाबॉलिक किंवा PCOS होतं. आता आपण जे बघितलं 30-35 वर्षाची मुलं जस्ट शिकून नोकरी करून नुकतं लग्न झालेलं आहे, हार्ट अटॅक, डायबिटीज. किती वाईट लाईफस्टाईल किती वर्षात त्यांनी मिळाली, 10 वर्षात, 15 वर्षानंतर एक 10-20 वर्ष. सो हे पहिलं थोडंसं लक्षात घ्या की इट इज नॉट ओनली लाईफस्टाईल डिसीज. याच्यामध्ये खूप काही जेनेटिक्स आहे. आपण सगळे जन्मलेलो आहोत विथ द रॉंग पँक्रियाज, मोर इन्शुलिन, जास्त खराब हृदय, एव्हरीथिंग. सो आपल्याकडे जीन्स पण थोडेसे आहेत. सो आपल्याला जास्त त्याची काळजी घ्यायला पाहिजे. सो हे जे सेमाग्लुटाईड, टिर्झेपेटाईड ही जी औषधं आहेत त्याच्याकडे एक औषधं म्हणून न बघता एक त्याला आधार घेऊन माझा लठ्ठपणा मी कसा कमी करू शकतो किंवा शकते, एक मदत म्हणून बघितलं तर आय थिंक इट्स व्हेरी इझी ॲक्सेप्ट. दीज आर व्हेरी गुड मेडिसिन्स. डॉक्टर केवळकर सांगतीलच त्याच्या साईड इफेक्ट्स किंवा याच्याबद्दल. मुख्य ह्या जी औषधं असतात, या औषधामुळे भूक कमी होते.
त्याला हेडॉनिक हंगर म्हणतात. म्हणजे आत्ता छान जेवण झालं आहे पण बाहेर बटाटेवड्याचा वास आला खमंग की माणूस तो खातो. जेवणानंतर आईस्क्रीम, कुल्फी गुलाबजाम. किंवा मगाच्या मधुच्या मस्तानी गुलाबजाम घेतात, खाल्ले. गुलाबजाम. तर ह्या सगळ्या गोष्टीला हेडॉनिक हंगर म्हणतात. तर हे हंगर सप्रेस होतं आणि त्यामुळे माणसाचं इच्छा कमी होते. याचे साईड इफेक्ट्स मुख्यत्वे करून पोटाशी रिलेटेड आहेत. म्हणजे भूक कमी लागणे हे जर त्याचा इफेक्ट, साईड इफेक्ट हा आला तरच इफेक्ट येणार. त्यामुळे भूक कमी हे काही आपण साईड इफेक्ट म्हणायला नको, पण मळमळ होणं, उलटीसारखं वाटणं, कॉन्स्टिपेशन होणं, पोटा मुख्य रिलेटेड टू गॅस्ट्रो इंटेस्टिनल ट्रॅक्ट हे त्याचं आहे. पण त्याचे डोसेस आपण हळूहळू वाढवत नेतो. 0.25 मिलीग्रॅम, 0.5 महिन्याला वाढवत नेतो. आणि डोससुद्धा वन्स अ वीक इंजेक्शन आहे. म्हणजे फार मोठं रोजच्या रोज इन्शुलिनसारखे इंजेक्शन्स नाहीत. तर अशा प्रकारे हळूहळू वाढवत नेलं तर साईड इफेक्ट्स कमी होतात. हळूहळू माणसाला ते टॉलरेट करण्याची त्याची कपॅसिटी वाढते आणि अतिशय चांगली औषधं आहेत. इनफॅक्ट लिव्हरचं फॅट कमी करतात, हार्टचे आजार कमी होतात, किडनीला फायदा आहे. सर्व ट्रायल झाल्यात त्यामध्ये असं दिसून आलं आहे की हे औषध हे अतिशय खरोखर ज्याला जीवदान देणार आहे माणसाला. अशा प्रकारे मायनर साईड इफेक्ट्सकडे दुर्लक्ष करून नक्की ह्याचा वापर ज्यांना गरज आहे, म्हणजे ज्यांचं बॉडी मास इंडेक्स 30च्या पुढे आहे किंवा 27च्या पुढे आणि त्यांना हायपरटेन्शन, डायबिटीस असं काही आहे, अशा लोकांनी नक्की ह्याचा वापर करावा. आणि ह्याच्यामुळे पुढे भारतामध्ये जे आपण हृदयविकारात नंबर 1 आहोत तो आपला नंबर खाली यावा असं त्यामुळे आपण होऊ शकेल. करेक्ट. सो खूप महत्त्वाचे अँगल्सविषयी आपण आत्ता बोललो. आहार, विहार आणि औषधोपचार हे लठ्ठपणाशी रिलेटेड आत्ता आपण ह्या डायमेन्शन्सचा विचार केला. पण अनेकदा पेशंटच्या मनात नेहमी शंका असते. बाहेर अनेक ठिकाणी ते जाऊन येतात, डायबिटीसचे पेशंट्स एस्पेशली, की ह्या गोळ्यांनी आमच्या किडन्या खराब होतात, त्याच्यामुळे आम्ही औषधं घेत नाही. तर हा गैरसमज तुम्ही कसा दूर करता त्यांचा? आणि खरोखर होतात का आपल्या गोळ्यांनी किडन्या खराब? किडनीचा आजार असेल तर बरीचशी औषधं चालत नाहीत. त्यामुळे ते कसं असतं, ते कर्ता आणि कर्म हे वाक्यातलं बदललं व्याकरणातलं की ते सगळे त्याच्या अर्थाचे गोलमाल होतात. सो किडनीचा आजार असेल तर बरीचशी औषधं घातक असतात. पण आजार असेल तर, जर आपली नॉर्मल फंक्शनिंग किडनी असेल तर कुठलंही औषध असं येणारच नाही बाजारात की ज्यांनी किडनी खराब होईल. इट इज नॉट अलाउड बाय लॉट ऑफ एजन्सीज असतात, त्याच्यातून ते औषध बाहेर येत असतं आणि मग ते लोकांना पर्यंत पोचलं जातं. असं नवीन औषध आलं, शोध लागला लॅबमध्ये आणि लगेच दिलं पेशंटला, असं कधी नसतं. त्याचे बरेच प्रोसेस अनेक 10 वर्षांनी. सेमाग्लुटाईडचं आपण आत्ता बोललो, मला वाटतं 2000 सालापासून मी त्याच्या रिसर्चमध्ये आहे, क्लिनिकल रिसर्चमध्ये. त्याच्यानंतर ते कित्येक 15 वर्षांनी आलं आणि त्याच्यानंतर भारतात अजून 10 वर्षांनी आलं. सो ऑलमोस्ट खूप प्रोसेसमधून ही औषधं जातात. सो असं कुठलंच औषध नसतं. पण किडनीचा आजार असेल तर आम्ही सांगतो की हे घेऊ नका, ते घेऊ. त्यामुळे थोडासा गैरसमज पेशंटचा झाला तर मी त्यांना माफ करते. तुमच्या डॉक्टरशी सल्लामसलत करा आणि हा गैरसमज काढून टाका. पण डायबिटीसने मात्र 100% किडनी खराब होऊ शकते. दुर्लक्षित मधुमेहाने किडनी खराब होऊ शकते रादर दॅन मेडिसिन्स. आणि असंच त्यामुळे जेव्हा आपण इन्शुलिन लिहितो तेव्हा त्यांना वाटतं की आमच्या डायबिटीसची स्टेज 4 आली आता, म्हणजे संपलं सगळं आता इन्शुलिन लिहिलं म्हणजे. तर त्याचा गैरसमज किंवा हा स्टेज 4 डायबिटीस नसून इन्शुलिन पण तितकंच चांगलं आहे. केवळकर सर, तुम्ही कसं काय, हाऊ डू यू हँडल सच पेशंट्स? बरेच लोकांना असं असतं इन्शुलिन म्हणजे आता संपलं किंवा इन्शुलिनची सवय लागेल. मी त्यांना म्हणतो तुम्हाला श्वास घ्यायची सवय लागली असं म्हणता का, जेवायची सवय लागली असं म्हणता का? हे जे गरजेचं आहे ते करायलाच पाहिजे. काही काळाने मधुमेहामध्ये आपल्या पँक्रियाजमधल्या ज्या बीटा सेल्स असतात जे इन्शुलिन तयार करतात त्या हळूहळू, त्याला म्हणतात प्रोग्राम्ड सेल डेथ, हळूहळू त्या पेशी नष्ट होतात. मग त्या नष्ट झाल्यावर इन्शुलिन बाहेरून घ्यायला लागतं. दुर्दैवाने इन्शुलिन गोळ्याच्या स्वरूपात नसल्यामुळे इंजेक्शन घ्यायला लागतं. पण आम्ही त्याला असं म्हणतो की एखादा दमलेल्या घोड्याला किती चाबूक मारा, त्यामुळे लोक म्हणतात कितीही महाग गोळ्या द्या पण आम्हाला इन्शुलिन नको. पहिला शब्द असं रिलक्टन्स. तर त्या दृष्टीने जर अंगात इन्शुलिन तयार होत नसेल, शुगर चांगली राहिली तर तुमचं हार्ट, डोळे, किडनी, मेंदू, पायाच्या हातापायाच्या नसा या चांगल्या राहणार असतील तर इन्शुलिनला पर्याय नाही. आणि हे आम्ही लोकांना समजावून सांगतो. बऱ्याच वेळेला एका कन्सल्टेशनमध्ये होत नाही. आम्ही सांगतो पुढच्या वेळेस विचार करून ठेवा, पण तुम्हाला लागणार आहे.
तुमच्या समजुतीसाठी यावेळी आपण गोळ्या वाढवून बघू, पण एका लिमिट पुढे गोळ्या वाढवून काहीही उपयोग होत नाही. करेक्ट. खूप महत्त्वाचा मुद्दा घेतलाय. आता ही सगळी तारेवरची कसरत चालू आहे केबिनमध्ये आणि डॉक्टर्स पेशंटला प्रिस्क्राईब करत असतात, समजून सांगत असतात. साईड बाय साईड डायटिशियन त्यांच्याबरोबर असतील अथवा नसतील, पण महत्त्वाचा भाग हा आहार तज्ज्ञांचा आम्ही मान्य करतो की आम्हालाही त्यांची खूप मदत लागते पेशंटला समजून सांगायला की अरे तुम्ही काय खा किंवा काय खाऊ नका. आपण सगळे भारतीय संस्कृती ही कार्बोहायड्रेट डॉमिनंट मीलवाले आहोत, आपण सगळे ॲक्सेप्ट करतो. तर गीता मॅडम, जेव्हा तुम्ही त्यांना प्रोटीन खायला लागा तर प्रोटीनचे तुम्ही काय ऑप्शन सांगता? गुड क्वालिटी प्रोटीन्स विषयी काही सांगू शकाल का? एक सांगते, डॉक्टरचं कोणी ऐकत नाही पण आहार तज्ज्ञांचं नक्की ऐकतात. सो आय एम व्हेरी हॅपी हे लोक आहेत, त्यामुळे आमचं काम खूप सोपं होतं. थँक्यू मॅडम. आम्ही उलटं म्हणतो, डॉक्टरांनी सांगितलं की पेशंट आमच्याकडे येतात. सो इट्स आय थिंक विन विन सिच्युएशन. कमिंग बॅक टू द क्वेश्चन की मला असं वाटतं 90s जरा स्टेबलवर सिरियल्सला खूप महत्त्व मिळालं की ब्रेकफास्ट सिरियल्स, आणि मग ते सिरियल्स आल्यामुळे लोक ते हेल्थच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनी खायला लागले. आणि देन वी स्टार्टेड इंटिग्रेटिंग लॉट ऑफ हाय कॉर्नस्टार्च फ्रक्टोज सिरप HCFS. मग कॉर्नफ्लेक्स, चॉकोज, मुलं पण चॉकोज खायला लागले. इन्सुलिन स्पाईक खूप व्हायला लागला, फॅटी लिव्हर व्हायला लागले. मग ते काल रात्रीची पोळी चहाबरोबर खायला त्यांना असं वाटायचं शिळं खातोय, पण ते कॉर्नफ्लेक्स बिस्किट रस खाणं कुठेतरी आहे. आणि असा हाय कार्बर पोहे उपम्याच्या पलीकडे पण आपण फ्रक्टोज रिच फूड खायला लागलो. तो हा सगळा सिरियल कल्चर असेल किंवा उपमा पोहे असेल किंवा आपली चहा चपाती पण असेल, हा सगळा इन्सुलिन स्पाईक देणाराच फूड आहे. आणि आता इट इज व्हेरी इम्पॉर्टंट टू अंडरस्टँड की एक्सपेंडिचर नाही आहे, मी जाऊन नुसतं बसणार आहे. त्याच्यामुळे हे खाल्ल्यावर माझी शुगर काय होणार, काय नाही होणार, रक्तातच राहणार, स्पाईक होणार, मला 2 तासांनी परत चहा प्यायची इच्छा होणार. सो रिपीटेड ईटिंग किंवा फूड फोकस हा आपला वाढतो. अशा वेळेस आम्ही सांगतो की ब्रेकफास्ट करायचं तर प्रोटीन इन्क्लुजन नक्की करा. सो ॲज यू राईटली सेड की सगळ्या घराला आपण प्रोटीन ऑफ द डे, मग तुम्ही अंडं खात असाल तर अंडं, कपभर दूध, दही, योगर्ट म्हणतो, दही म्हणतो. प्रोटीन सप्लिमेंट पण कन्व्हिनियन्स अँड कम्फर्टनी आम्ही सांगू शकतो. हँडफुल ऑफ नट्स, पौष्टिक लाडू, अशा बऱ्याच गोष्टी आहेत जे आम्ही घरगुती त्यांना प्रोटीन आयडेंटिफाय. तुम्ही हे प्रोटीन दिवसाचं एवढं डाळ खाल्लीच पाहिजे, एकदाच डाळ करा आणि 2दा खा. तुम्ही मुगाच्या डाळीचे डोसे पण तुम्ही खाऊ शकता. बट प्रोटीन इन्क्लुजन इन एव्हरी मील, 1/4 म्हणतो, पण ब्रेकफास्ट हा प्रोटीनच हवा. मग तुमची दिवसाची भूक कंट्रोल होते, तुमचा इन्सुलिन स्पाईक होत नाही. त्याच्यामुळे हे फार महत्त्वाचं आहे की राजगिऱ्याचे लाह्या पण तुम्ही दुधात खाल्लं, दॅट इज अ सीड, दॅट इज नॉट सिरियल, त्याच्या रादर दॅन कॉर्नफ्लेक्स आणि हे. तर ह्या छोट्या छोट्या ऑप्शन जिथे कार्बोहायड्रेटचा इन्सुलिन आणि शुगर स्पाईकवर इम्पॅक्ट होऊ नये, तर प्रोटीन इन्क्लुजन आम्ही सांगतो. पण प्रोटीन हा घरगुतीच बसवर्ड झाला आहे सध्या. प्रोटीन पावडरही घ्या किंवा प्रोटीन आयुष्य झाले सगळ्यांचं. त्याच्यामुळे हे प्रोटीन कॉम्बिनेशन खाणं गरजेचं आहे. इडली सांबार, सांबारात इडली घाला. पोहे खायचे तर उसळीबरोबर पोहे खा. तर ह्या पद्धतीचा आम्ही कॉम्बिनेशन मील जे आपल्या कल्चरमध्ये, खिचडी, मुगाच्या डाळीची खिचडी पण आम्ही रेसिपी बदलली. 2 तांदूळ 1 डाळ, तर आम्ही म्हणतो 2 डाळ 1 तांदूळ करा. सो ह्या छोट्या छोट्या एक्सपेंडिचर कमी झाला म्हणून इनटेकवर काम करणं, एनर्जी गिविंग फूड्स कमी करणे हा आपला गोल असतो. काय झालंय सध्या पुण्यामध्ये, एकतर दर चौकामध्ये दर आठवड्याला नवीन फूड जॉईंट उघडतो आणि तो रविवारी जायचंच हे पुणेकरांचं ठरलेलं आहे. आणि आत्तासुद्धा आपण बाहेर पडलो की डेफिनेटली अनेक ठिकाणी सगळी हॉटेल्स, पुण्यामध्ये सगळी हॉटेल्स जोरात चालतात. आणि किती पेशंटला सांगणार ना की तुम्ही बाहेरचं खाऊ नका, म्हणजे त्यांना लागतंच खायला, काही चॉईसच नाही आहे. पण मग अशा डायनिंग आउट कल्चरमध्ये तुम्ही काय मेनू, पटकन तुम्ही आम्हाला जर का सांगितलं 1-1.5 मिनिटामध्ये की काय ऑर्डर करावं? सगळ्यात पहिले बाहेर खाण्यात गेलं की न्यूट्रिशन नसतंच, मग तिथे प्रोटीन विचार करायचा नाही, पण तरी खायचंय. तो हा पहिला मुद्दा. मग आम्ही म्हणतो की वीकेंडला फक्त 2 मील पॅटर्न करा, ब्रंच. आणि कसे उशिरा नाश्ता करतो तर त्याला ब्रंच आणि सपर करा. त्याला तुम्ही ब्रेकफास्ट, लंच, इव्हनिंग, डिनर 2दाच खा वीकेंडला, कारण आपण थोडासा निवांत खातो. जेव्हा आपण ऑर्डर करतो तर नेहमी पाणी किंवा सूपनी चालू करतो, तर तो तिथेच पहिला फटका बसतो की मेंदूला मेसेज मिळायला लागतो की अर्ध पोट भरलं तुझं. त्याच्यामुळे नक्की बेवरेज प्या. मग तुम्ही स्टार्टर मागवताच, मग तो स्टार्टर म्हणजे प्रोटीन असतो, चिकन असतो, पनीर असतो, मग सॅलेड असतं. ते करता करता रोटी आणि भातमध्ये तुम्ही वेळ घेऊन जाता. जेव्हा बिर्याणी खाण्यापेक्षा सूप, स्टार्टर, सॅलेड आणि मेन कोर्स असा जो कल्चर आहे, दॅट हेल्प्स यू टू ट्रेन युअर ॲपेटाईट अँड इट वर्क्स बेटर. वडापाव म्हणजे एकच वडापाव खायचा किंवा पावभाजी
आम्ही पावभाजीला 4 पाव खातो आणि थोडीशी भाजी लावून खातो. हां, मग ते तिथे शिकवलं जातं की एकच प्लेट खायचा, एक्स्ट्रा मागवायचा नाही. आणि म्हणून एक दोनदाच खायचं त्या दिवशी, सपर आणि ब्रंच. मग तुम्ही त्या दिवशी नाश्ता वेगळा, लंच वेगळा नाही खायचं. याच्या जोडीला पुणेकर असतील, मुंबईकर असतील, कुठलेही कर असतील, गोडबोले असतील, नाहीतर जोशी असतील, प्रत्येकाला कधीतरी असं वाटतं की एक पेग घ्यावा त्याच्या जोडीला. हे आठवड्यातनं कधी काही जणांकडे एकदा होतं, काही जणांकडे आठवड्यातनं अनेकदा होतं. सर, ह्या अशा व्यसनाचा, दारू, त्याचा आपल्या डायबिटीसशी काही अजून विपरीत परिणाम घडण्याची शक्यता? एक तर दारूमुळे पँक्रियाचा आजार होऊ शकतो. पँक्रियाटायटिसमुळे काही वेळेला पुढे त्यांना परमनंट क्रॉनिक पँक्रियाटायटिस झाला तर शुगरचा प्रश्न येऊ शकतो. त्याचबरोबर दारूमुळे काही वेळा असं होतं की दारू घेतात आणि त्यानंतर मग जेवण इतके दारू होते की जेवणाला वेळ होत नाही, उशीर होतो, हॉटेलं बंद होतात आणि मग अशा लोकांना सकाळी हायपोग्लायसेमिया होतो. त्याला म्हणतात अल्कोहॉल इंड्युस्ड हायपोग्लायसेमिया. आपल्या लिव्हरमधनं ग्लुकोज बाहेर येत नाही. त्याचबरोबर ज्यांना डायबिटीस आहे अशांना अल्कोहोलच्यामुळे ब्लड प्रेशरही वाढतं आणि अल्कोहोल, ब्लड प्रेशर, डायबिटीस दोघं मिळून हृदयविकाराला अक्षत देतात. अशा या सगळ्या गोष्टी असतात. त्यामुळे मधुमेह असलेल्या माणसांनी दारू टाळावी आणि जर समजा नॉट रेकमेंडेड, अलाउड, वी कॅन से अलाउड, की 2 ड्रिंक्स अ डे. 2 ड्रिंक्स म्हणजे 45 cc × 2 90 cc मे बी अ डे अलाउड आहे पुस्तकाप्रमाणे, पण वन्स अ वीक ऑर सो फ्रिक्वेन्सी कमी करायची, अमाऊंट कमी करायचं. आता पूर्वीच्या काळी कसं होतं की सुधाकर, तळीराम या गोष्टी आपण लहानपणी ऐकल्या, एकच प्याला. पण आता दारू पिणं हे प्रेस्टिज झालं आहे. त्यामुळे एखादाच निरंजन असतो की तो दारू पित नाही आणि फक्त चकणा खातो. बाकी बहुतेक लोक त्यात वाहून घेतात स्वतःला आणि त्याच्यामुळे अनेक बाकी अडचणी खूप येतात. रेड वाईन चांगली असं मध्यंतरी आलं होतं. एक असा नियम आहे, WHO ने सांगितलं आहे, दारू कुठल्याही प्रमाणात वाईट, किती घ्यावी, 0 असे त्यांनी म्हटलेलं आहे. त्यामुळे नो अल्कोहोल इज द बेस्ट पॉलिसी. आणि स्मोकिंग आणि वेपिंग ही तर आजकाल फॅशन झालेली आहे. त्याच्याविषयी मॅडम काही तुम्ही सांगाल? स्मोकिंग नाहीच, म्हणजे नो स्मोकिंग हे सारखं सांगायला लागतं. म्हणजे गुड कंट्रोल ऑफ डायबिटीस आम्ही जेव्हा म्हणतो तर आम्ही म्हणतो A1C, ब्लड प्रेशर, कोलेस्ट्रॉल आणि येस, स्मोकिंग बंद केलं आहे का? कारण सगळ्यावरती पाणी फेरलं जातं जर तिथं टोबॅको आणि स्मोकिंग असेल तर. टोबॅको इन एनी फॉर्म, म्हणजे आजकाल गुटखा हे तर इतकं दिसतं, तुम्ही सिग्नलला थांबलेले असताना अतिशय वाईट वाटतं तरुण मुलांचं गुटखा खाणं बघून. सो टोबॅको इन एनी फॉर्म तुमच्या व्यायामावर, तुमच्या पथ्यपाण्यावर, तुमच्या औषधांवर कंप्लीट बोळा फिरवला जातो आणि इट इज एक्स्ट्रीमली निगेटिव्ह. जसं कोविड व्हायरस डायरेक्ट बिटा सेल्सला खराब करतं तसं टोबॅको हे डायरेक्ट करतं. किंवा तुम्हाला एक तुम्ही सॉर्बिट्रेट आपण द्यायला सांगतो जिभेखाली, का बरं? ती डायरेक्ट हृदयात जाते. तशी तंबाखू इथून ही डायरेक्ट हृदयात जाते, जिभे खालून ठेवलेली. सो टोबॅको इन एनी फॉर्म इज नो. आणि मला पण असं वाटतं की कुठल्याही मोठ्या ॲक्टरनी ती जाहिरात करू नये, खरंच करू नये. म्हणजे मला वाटतं तेवढं थोडंसंही काही आपले ग्रेट क्रिकेटर्स आहेत, त्यांची उत्तम उदाहरणं आहेत की दे हॅव नेव्हर ॲक्सेप्टेड दीज ॲडव्हर्टाइजमेंट्स विच इज सो इम्पॉर्टंट. फक्त एकच पॉईंट स्मोकिंगबद्दल, म्हणजे चांगला गोष्ट अशी आहे की जर स्मोकिंग बंद केलं तर 2 वर्षांनंतर तुमची हार्ट अटॅकची रिस्क नॉन स्मोकर एवढी होते. त्यामुळे इथे जे कोणी ओढत असतील त्यांनी मगाची शेवटची सिगरेट म्हणावं आणि सोडून द्यावी. करेक्ट. आता थोडंसं आपण शेवटच्या काही 1-2च माझे प्रश्न राहिलेत. मयुरीला मला विचारायचं आहे. मयुरी, असा गैरसमज आहे की फिटनेस ट्रेनिंग किंवा स्ट्रेंथ ट्रेनिंग किंवा वेट उचलणं हे फक्त तरुण पिढीनीच करावं, तर 40शी नंतर देखील हे करता येतं का? किंवा करायला पाहिजे आमचं मत असतं, पण काय कंडिशन्समध्ये त्यांनी ते केलं पाहिजे? म्हणजे जसं तू सांगितलंस की थेराबँड वापरा, मग ते मनानेच करायला गेले तर शोल्डरलाच दुखायला लागतं. हे तर काय सजेशन देशील त्यांना? हे खूपच मोठं मिसकन्सेप्शन आहे की जिम हे फक्त आयदर ॲथलीट्स करताय नाही तर बॉडी बिल्डर्स करताय. ते बिलकुल चुकीचं आहे. जिम हे ॲक्च्युली जेवढं तुम्ही यंग एजमध्ये स्टार्ट कराल तेवढं बेटर आहे, कारण तुम्ही तुमच्या पण एनी हाव, म्हणजे तुम्ही कुठल्याही स्टेजला असाल,
आता युजली 2 अप्रोचेस असतात जिमला याचे. एक म्हणजे एकदम सर्वायवल मोड असतो की तुम्हाला आता उठायला बसायला पण त्रास व्हायला लागला आणि एकदम तुम्ही जागे झालात. सो माझ्याकडे एक काकू येतात, इज जस्ट 68 ॲक्च्युली, पण त्या काठीनी येत होत्या, काठी वापरत. आणि त्या आल्यावर मला म्हणल्या की मी इथे यायला खूप घाबरले होते कारण की मला जिमची भीती आहे. त्यांनी स्ट्रेट अवे पहिलं हेच वाक्य होतं, पण मला हे काठीने चालणं बंद करायचं आहे. मला आता हे जास्त भीती वाटते जिमला येण्यापेक्षा. तर शी केम व्हेरी कन्सिस्टंटली फॉर 1 month. विदिन अ मंथ तिची आता त्यांची काय काठीच्या बिना ते घेतात, फटाफटा चालायला लागलेत, पोश्चर खूप चांगलं झालं आहे. आणि तिथे ते थांबत नाहीत कारण आता त्यांना जो कॉन्फिडन्स आला आहे, त्यांना आता माहिती आहे की मी आता ह्या प्रॉपर वेट ट्रेनिंग करतात, सगळ्या गोष्टी करू शकतात. आता ते उठणं, बसणं, गुडघेदुखी कमी होणे, ह्या सगळ्या गोष्टी, कारण ते डाएट प्लॅन पण प्रॉपर फॉलो करतात. सो हा एक पार्ट झाला की तुम्ही आता ओव्हरऑल मूवमेंट तुम्हाला इम्प्रूव्ह करण्यासाठी प्रॉपर गायडन्स घेऊन, प्लॅन घेऊन, त्याचं एक स्ट्रक्चर फॉलो करून. आणि असं पण नाही आहे की तुम्हाला खूप काही इंटेन्स करायचं आहे, दिवसातले 30 मिनटं फक्त त्याच्यात द्यायचे आहेत, तरी एवढा ड्रास्टिक चेंज दिसतो की ज्या काठी वापरून येत होत्या त्या आता फटाफटा एकदम कॉन्फिडेंटली येऊ शकत आहेत. करेक्ट. म्हणजे बेटर लेट दॅन नेव्हर हे इथे मला वाटतंय ॲप्ट बसतं, नाही का? ॲट एनी स्टेज वन शुड स्टार्ट विथ सम टाईप ऑफ स्ट्रेंथ ट्रेनिंग. मला वाटतं आता वेळेच्या अभावापोटी आपण अजून हा विषय अनएंडिंग आहे, आम्ही काय कितीही वेळ बोलू शकतो ह्याच्यावरती. पण मला असं वाटतं आज आपण ह्या चर्चेला इथे थांबूया. आपल्या आलेल्या मान्यवरांनी खूप छान आपल्याला गायडन्स दिलेला आहे. आपल्या सगळ्यांना हे कळतंय पण वळत नाही आहे. तर त्याविषयी एक जाता जाता डॉक्टर केवळकर सर आपल्याला काही सांगतील. भर्तृहरीच्या वैराग्य शतकम या ग्रंथामध्ये त्यांनी म्हटलंय, व्याघ्री व जरा तिष्ठती परितर्जयंती, म्हणजे खवळलेल्या वाघिणीसारखं म्हातारपण येरझाऱ्या घालतंय. रोगाश्च शत्रवा इव प्रहरंती देहम, म्हणजे अनेक रोगांनी, मधुमेह, रक्तदाब, हार्ट डिझ या लोकांनी चौफेर थैमान घातलंय, शरीर पोखरतायत. आयुः परिस्रवती भिन्न घटात अंब इव, म्हणजे एखाद्या घटातून, फुटलेल्या मडक्यातून पाणी ओघळावं असं आयुष्य आपल्या हातातून निसटून जातं आहे, तरीसुद्धा लोक सुधारत नाहीत, हे चित्र सगळीकडे दिसतंय. त्यामुळे माझं तुम्हाला असं म्हणणं आहे, लाईफस्टाईलविषयी सगळ्या गोष्टी सगळ्यांना पाठ होत्या, पण ह्या अंमलात आणा, म्हणजे आपलं सगळ्यांना आपण अजून 25 वर्षांनी सगळे इकडे भेटू शकू. धन्यवाद. मला असं सांगण्यात आलं आहे की थोडासा वेळ देऊ शकतो. कुणाला प्रश्न आहेत का काही, तर तुम्ही डायरेक्ट विचारू शकता. फक्त वैयक्तिक तब्येतीचे विचारू नयेत प्रश्न. पोहण्याच्या व्यायामाबद्दल आपलं काय मत आहे? पोहणे हा एक उत्तम नॉन इम्पॅक्ट बेस्ड व्यायाम आहे, म्हणजे ज्याच्यामुळे तुमच्या जॉईंट्सवर कुठल्याच प्रकारचा लोड येत नाही. तर तुम्हाला जर कुठलं नी पेन, शोल्डर पेन असं असेल तर ॲक्च्युली पोहणं हा बेस्ट उपाय आहे सुरुवात करायला. एकदा तुम्हाला पूलमध्ये जरी वॉकिंग करत असाल तरी तो चांगला व्यायाम होतो, पण त्याच्याबरोबर हळूहळू तुम्हाला वजनी व्यायाम शिकणं हे तेवढंच इम्पॉर्टंट आहे. कारण पूलमध्ये पण एका ठराविक पॉईंटनंतर लिमिटेशन्स येतात. कदाचित तुम्ही 12चे 12 महिने जात नाही आहात पोहायला, वर्षातले काही महिने जात आहे. मग इतर वेळेस काय करायचं तर तेव्हा तुम्ही कंटिन्युअस हे करत राहणं इम्पॉर्टंट आहे, काही ना काही ॲक्टिव्हिटी. तर तुम्हाला जर स्विमिंग पुढचे बरेच वर्ष कंटिन्यू करायचं असेल तर त्याच्याबरोबर थोडा वजनी व्यायाम शिकून घेणं इम्पॉर्टंट आहे. फक्त ते बरोबर व्यक्तीकडून शिकून घ्या, म्हणजे कुठे इंजुरीज नाही होणार. फळं कधी खावीत आणि किती खावीत हा माझा प्रश्न आहे. ICMR NIने सांगितलं की 200 ग्रॅम फळ रोज खावं. फळ म्हणजे साखर. त्याच्यामुळे वॉटरमेलन आणि कलिंगड आणि आंबा आपण खूप खाऊ शकतो, आमरस स्पेशली. ते 200 ग्रॅम हे सांगितलेलंच आहे, कारण तेवढा फ्रक्टोज सुक्रोज दोन्ही असतो. तर किती खावी तर 2 फळं खावी. कुठल्या खावी? सीझनल खावं, एखादा केळं पण खाऊ शकतो आपण, कारण कॅल्शियम फॉस्फेट त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त असतं. कधी खावी? जेवताना नाही खावी, जेवल्यानंतर, कारण शुगर लोड वाढतो. पोळी भात फळं सगळे तुमची साखर लोड वाढते.
व्यायामानंतर नक्की फळ खावं, बिकॉज तुमच्या व्यायामानंतर तुमचा अपटेक ऑफ ग्लुकोज मसलला बऱ्यापैकी असतं. आणि तेव्हा मी म्हणतो की केळं खा. कसा केळं खा? तुमचा एवढा जो हात असतो तुमचा, शेवटी पोर्शनवरच सगळं आहे, माझं मुठीवरच सगळं चालतं, तर केळीची साईज पण वेलची केळं, तर ते तुम्ही नक्कीच, डायबिटीज आय थिंक सर पण अग्री करतील, मॅडम करतील, की व्यायामानंतर केळं हा उत्तम फळ आहे. वॉकिंग योगा नाही, वजनी व्यायाम, स्विमिंग अशा व्यायामानंतर. आणि मध्ये वेळात 11 वाजता किंवा 5 वाजता इज अ गुड टाईम टू हॅव फ्रूट. पण रात्रीच्या जेवल्यानंतर मी फ्रूट खाते, हा सगळ्यात घातक आहे, कारण त्याच्याने शुगर तुमची बऱ्यापैकी स्पाईक होणार. फ्रूट म्हणजे एक फ्रूट म्हणजे प्लेटभर फ्रूट नाही, इट इज अ होल फ्रूट. संत्र सोलून एकच खायचं, संत्र, सफरचंद, कलिंगड असं करून 400 ग्रॅम फळं एकदम खाल्ली की तुमची शुगर स्पाईक होणार. येस. मसल स्ट्रेंथनिंग करता बेसिकली तुम्हाला काय पाहिजे, एक रेझिस्टन्स पाहिजे. एक्सटर्नल काही पण फोर्स असू शकतो तो. सो तुमचं बॉडी वेटसुद्धा एक रेझिस्टन्स आहे. तुम्ही बँड्स वापरा, ते एक रेझिस्टन्स देऊ शकतं. जसं त्यांनी म्हटलं स्विमिंगमध्ये पाण्याचा फोर्स आहे, तो एक रेझिस्टन्स होतो. वेट्स आहेत, तो एक रेझिस्टन्स होतो. सो तुमची आत्ता काय कपॅसिटी आहे ते तुम्ही लक्षात घ्या. सूर्यनमस्कारबद्दल सांगशील, बिकॉज इट कॅरीज युअर ओन बॉडी वेट. येस, दॅट्स राईट. सूर्यनमस्कार पण आता आपल्याकडे बऱ्याच लोकांना जमतात नीट, कारण ते लहानपणापासून शिकतात. अदरवाईज अवघड आहे तो करणं ॲक्च्युली. पण त्याच्यामुळे पण फ्लेक्सिबिलिटीचा भाग जास्त येतो. सो तुम्हाला मोबिलिटी जॉईंट्समध्ये जी लवचिकता आहे ती वाढवायची असेल तर सूर्यनमस्कार बेस्ट आहे. पण स्ट्रेंथनिंगच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनी आय वुड रेकमेंड की तुम्हाला अजून एक्सटर्नल वेट्स ॲड करायला पाहिजेत, पण तेवढं पुरेसं नाही होत. अजून शेवटचे 2 प्रश्न घेऊया. हे काका आणि मग इथे बसलेले आहेत आपले. येस. बरोबर आहे काका. करेक्ट. मॅडमनी पण एरोबिक एक्सरसाइज बद्दल काय थोडं सांगितलं होतं. कारण आपल्याकडे 99% आता मी 100%च म्हणू शकते, लोक एरोबिक एक्सरसाइज हे फक्त वजन कमी करायला नाही तर वजन मेंटेन करायला एवढाच विचार करतात. पण आपला हार्ट अँड लंगची कपॅसिटी वाढवायची आहे, आपला परफॉर्मन्स वाढवायचा आहे असं कोणीच ठरवून करत नाही. तर तो एक मेजर फॅक्टर आहे. मग आता आपण नुसते बसलोय, जर तुम्ही दिवसभरात 8 तास बसताय, तर तुम्हाला उदाहरण देऊ तर माझं जर हार्ट रेट त्याच्यामध्ये 90-100 असेल, पण जर कोणी एक्सरसाइजिंग इंडिव्हिज्युअल असेल की ते फक्त आठवड्यातून 2दा-3दा एरोबिक एक्सरसाइज इंटेन्शनली करतायत, तर त्यांचं त्याच ॲक्टिव्हिटी करता 8 तास बसण्याकरता त्यांचं हार्ट रेट कमी राहील, 60-70मध्येच राहील. सो त्यांच्या हार्टला कमी कष्ट करावे लागतात सेम कामाकरता. हे आपण बसण्याबद्दल म्हणतोय, पण इवन मी जर रनिंग करायला लागले तर माझं हार्ट रेट कदाचित फक्त 90-100ला जाईल. कोणी जे एरोबिक एक्सरसाइज करतच नाही आहेत त्यांचं डायरेक्ट 120-130ला जाईल. सो तो एक ॲक्टिव्हिटी आणि हेल्थ ट्रॅकिंग करता चांगला ॲस्पेक्ट आहे. गंमत सांगते फक्त, मी सिंहगड चढते आठवड्यातून 2दा आणि 3:30ला जातो, 7ला घरी असतो परत. आणि तिथं आम्हाला आमचे सिनियर्स भेटतात की काय तुम्ही उतरून येत नाही,
हा कसला व्यायाम, जीपनी कसले खाली येत आहे, नुसतं चढता, आणि ते सगळे 70+ असतात. पण आठवड्यातून 2दा आणि इतक्या पहाटे की ते माझ्या कुठल्याच बिझी शेड्यूलच्या मध्ये येत नाही. सो इवन क्लाइम्बिंग अपहिल क्लाइम्बिंग इज ऑल्सो लाईक इट्स व्हेरी इट इन्क्लूड्स एव्हरीथिंग. म्हणजे पूर्वी पुण्याला सायकलिंगचं शहर म्हणायचं. म्हणजे माझ्या लहानपणी आम्ही कायम सायकलने शाळेत आम्ही सगळेच जण फॉर दॅट मॅटर. पण आता ट्रॅफिक आहे, त्यामुळे जाणं होत नाही. एकच मूल आहे, सेफ्टी विषय असतो, त्याच्यामुळे सायकल मागे पडली अनफॉर्च्युनेटली. हां, एक फक्त की असं म्हणतात सिटिंग इज स्मोकिंग. येस, नुसतं बसणं हे स्मोकिंग करण्यासारखंच त्रासदायक आहे. त्यामुळे इव्हन आम्ही आमच्या कामात सुद्धा मधनं चालून दुसऱ्या क्लिनिकमध्ये जाऊन बघणं, असं करणं हे जास्त, खूप वेळ बसायचं नाही, हा एक महत्त्वाचा भाग लक्षात ठेवायचा. एक लास्ट प्रश्न घेऊया आता. आत्ताच मॅडमने उल्लेख केला की पूर्वी पुण्यातले लोक सायकल चालवायचे, परंतु ओव्हर द पिरियड ऑफ टाईम, म्हणजे मला आठवतं की माझ्या आजोबांनी आयुष्यात 90व्या वर्षी पहिल्यांदा औषध घ्यावं लागलं त्यांना. ही हेल्थ होती काही वर्षापूर्वी. खरोखर आपण विकासाच्या योग्य दिशेने चाललेलो आहोत का, हा एक विचार करण्याचा मुद्दा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 2000 सालापर्यंत 25 लाखाचं असलेलं पुणे आज 55-60 लाखाला गेले. PCMC जर 25 लाख घेतले तर 80-85 लाखापर्यंत गेले. ऑथोराईज आकडे जनगणनेनंतर येतील. पण आपण या सगळ्या ह्याच्यामध्ये होतं आहे काय की बऱ्याच ज्या पूर्वीच्यांना जे शक्य होतं त्यांना ते आता शक्य होत नाही, कारण ट्रॅफिकची गर्दी इतकी असती. पूर्वी 1 तासात ऑफिसला जायचो, आता 2-3 तास लागतात. या सगळ्या बाहेरच्या बाह्य गोष्टींमुळे जे पूर्वी सहज शक्य होतं, अंतर तेच आहे, माणूस तोच आहे, व्हेकल तेच आहे, तरीसुद्धा त्याला ते शक्य होत नाही किती मनात असलं तरी. तर ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर बऱ्याच वेळेला धोरणकर्त्यांची जी धोरणं आहेत ना, ही सर्वसामान्यांना फोर्स करतात. त्यांची इच्छा असती तो व्यायाम करायची, पण त्यांना तेवढा वेळ मिळत नाही. की अशा अनेक गोष्टी घडतात की त्या माणसाला ते पूर्वी 10 वर्षापूर्वी शक्य होतं ते आज शक्य होत नाही, इच्छा असून सुद्धा. तर धोरण करताना तुम्ही काय संदेश द्याल की पुणेकरांची आणि सर्वांचीच आरोग्य बिघडू नये यासाठी तुम्ही तुमच्या बाजूने काय केलं पाहिजे? API पुणे ह्याच्यामध्ये लक्ष घालेल आणि जे कोणी आहेत पॉलिसी मेकर्स यांच्याशी नक्कीच संवाद साधेल. वी प्रॉमिस यू. सो आय थिंक आता आपला शेवट आलेला आहे. हे प्रश्न उत्तरं खरोखर संपणार नाहीत आणि हे डॉक्टर असे आपल्याला सहज मिळणार देखील नाहीत असे. पण तरी शेवटी घड्याळाकडे बघणं आणि पुढे हॉल आपल्याला त्यांच्या ताब्यात देणं ही महत्त्वाची गोष्ट आहे. आज आपण कुपोषणाकडून अतिपोषणाविषयी बोललो, स्त्रियांच्या आरोग्याविषयी बोललो, न्यूट्रिशन लिटरसीबद्दल बोललो, 9 इंच प्लेटबद्दल बोललो आणि काही औषधं आणि विकारांबद्दल बोललो. आता मी फक्त जाता आजचा हा परिसंवाद संपला आहे असं जाहीर करते आणि डॉक्टर अमित वाळिंबे यांना मी पुढच्या कार्यक्रम पुढे नेण्यासाठी आमंत्रित करते. थँक्यू. नमस्कार मंडळी. काय विषय आजचा नाही आहे. आम्ही शक्यतो कसं आहे ना की वेळ पाळणं हे महत्त्वाचं आहे, कारण पुढचा 9:30ला शो असतो, त्यामुळं आपल्याला ऑडिटोरियम मोकळं करून द्यायचं आहे. त्यामुळं शेवटचा जो कार्यक्रम असतो वोट ऑफ थँक्ससाठी, त्यासाठी मी उभा आहे. सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे आजचे आपले सगळे जे सिनियर कन्सल्टंट्स आहेत, डॉक्टर रवींद्र केवळकर, शैलजा काळे मॅडम, गीता धर्मट्टी मॅडम आणि आमच्या एका फिजिशियन मैत्रिणीची मुलगी मयुरी देशमुख, म्हणजे तुम्हाला मनीषा देशमुख या फिजिशियन माहिती असतील, त्यांची मुलगी मयुरी आहे. ती आता आपल्याला सगळ्यांना इथे सल्ला द्यायला आलेले होते सगळेजणं. तर त्या सगळ्यांचे मनापासून आभार. API पुणेचा सेक्रेटरी म्हणून मी आपल्या सगळ्यांचे मनापासून आभार मानतो, कारण प्रेक्षक नसतील तर कुठलाच कार्यक्रम सक्सेसफुल होत नाही. त्यामुळे सर्वांचे आभार. त्यानंतर बालगंधर्व रंगमंदिराचे सगळे कर्मचारी आणि त्यांचे ऑफिसर्स या सगळ्यांनी आपल्याला जे सगळी व्यवस्था करून दिली त्यांचे आभार मानतो. ध्वनी संयोजन, त्याच्यानंतर लाईट्स, ते कॅमेरा आणि श्रीयुत शिरीष वायरीकर या सगळ्यांचे मी मनापासून आभार मानतो. सर्व कलाकारांचे म्हणजे माझ्यासकट सर्व कलाकारांचे मी आभार मानतो. आपल्याला चर्चेला विषय खूप आहेत. कार्यक्रम संपल्यावरती जर पाहिजे असेल तर आपण एखादा प्रश्न त्यांच्याशी डिस्कस करू शकता. पण शेवटी कुठलाही एक चांगली घटना ही थांबावी लागते. त्याप्रमाणे आजचा आपण आता कार्यक्रम थांबवत आहोत आणि पुन्हा एकदा सगळ्यांचे मनापासून आभार. APIने चालू केलेल्या या
दुसऱ्या वर्षाच्या कार्यक्रमाला आपण सगळ्यांनी सक्सेसफुल केलं, त्यामुळे सगळ्यांचे मनापासून आभार मानतो आणि आजचा कार्यक्रम थांबवतो. पुढील वर्षी 1 जुलैला अशाच प्रकारचा काहीतरी वेगळा कार्यक्रम घेऊन आम्ही उपस्थित राहू असं आपल्याला आश्वासन देतो आणि मी थांबतो. धन्यवाद.